कशा आहात तुम्ही सगळे? मी आहे प्रतीक शेरे आणि मी स्टार्ट केले आजपासून 365 डे 360 न्यू ब्लॉग चॅलेंज. तर आज आहे ब्लॉग नंबर 1. तर चला ब्लॉग एन्जॉय करा. म्हणजे आता आपण चाललोय जिमला. तर मी माझ्या मित्र यशला घ्यायला आलोय. हे आहे त्याचं घर, बघू शकता तुम्ही. भाऊकडले पैसे आहे मोखार. पैसे आले, चल ना पटकन. नुसता पैसा. पण चालू जिमला. हा आहे यश निकुंभ, माझा मित्र. हो, तुझं नाव सांग ना यांना. काय बरं ब्लॉग चालू करतोय, सांग ना भाऊ. यश निकुंभ. राहायला कुठे तू? इथे पातळी भाऊ नुसता पैसा आहे. नगर. नुसतं पैसे भाऊकडे, माहिती का तुम्हाला? हा पैसे आलाय. अरे बोल ना काहीतरी पब्लिकला. काय बोल बघू शकतो तुम्ही माझा त्याच्या गाडी मला सावतार झालाय. तर मी आलो यश संग जिमला. यश हाय कर पब्लिकला. तर चला जिम नंतर भेटूया. यश कसं वाटते लेग मारून आज? वाटते जसं वाटतंय लय भंगार वाटते. पायाची डायरेक्ट पाहायचे काय हात भरून देते. गोली सरायला. काय आज मग तुला कोणी मारलं होते एवढं कोणी मारलं होतं? हे भाऊला हौस आहे जास्त होतं मारायची म्हणून पाहिजे. काय काय विषय नाही, बाकी आमची टीम भारी आहे. तर मंडळी आपलं वर्कआउट झालंय आजचं. तर हे बघा, आज पहिला ब्लॉग आहे, डे 1 आहे. आपण 365 दिवस नवीन 365 ब्लॉग बनवणार आहे. हे आपलं चॅलेंज आहे, तर तुम्ही सपोर्ट करा. आणि मला एवढं एडिटिंग जमत नाही, तर काही चुकलं असेल किंवा एडिटिंग मध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद. मोठे माणसं फोन मध्ये बिझी आहे. गरीबाका लक्ष नाही, गरीबाका लक्ष नाही तुझं. फोन मध्ये सामान का लक्ष आहे? तर मंडळी आपल्याला जो आत्ता भेटला होता, जे डायलॉग मारला की 2 सामान आहे, तसं काहीच नाही. तिच्या मैत्रिणी किंवा XYZ, पण त्याचं लग्न झालेलं आहे. नाही तर मला लोक शिवाय घालतील की भाऊ काय तुझे मित्र अशी दलिंदर. तसं आहे सगळे दलिंदर, तरी पण जाऊ दे. तर मंडळी मी झालो रेडी. तर आता आपण भेटूया क्लासला. मी आहे जी ग्रुप ऑफ क्रिएटिव्ह आर्ट या क्लास. काय चालू? काय म्हणतो ब्लॉग काढतोय. चॉकलेट चॉकलेट वर चॉकलेट क्लासच्या पर्यंत चॉकलेट वर. तुला जमलं रे भाऊ. तर पब्लिक आमचं क्लास मी लेक्चर झालं, त्यानंतर टास्क दिला होता. टास्क चालू असतानाच लाईट गेली, म्हणून बोर होत होतं. तर म्हटलं चला आता काय बसून मज्जा नाही, थोडा वेळ गप्पा मारल्या, जेवण वगैरे केलं. आणि संख्या बोललं की मला सिरियस असो, संख्या गाडी घ्यायला गेलाय. तर आता आपण एक सिरियसला भेटू. मंडळी आता संकेत सोडून मी चाललोय घरी. संकेत भाऊ कसं वाटतंय? एकदम बेस्ट. अरे लाईक फॉलो करा माझ्या भावाला. आता मी जातो, मला टाइम झाला, लय भूक लागली आता. बाय बाय, भेटूया घरी चला. तर मंडळी जसं मगाशी मी बोललो की मला घरी यायचं होतं, पण लक्षात आलं की आज शनिवारपर्यंत भावाला पण सुट्टी आहे आणि मला एडिटिंगसाठी लॅपटॉप पण लागते. माझ्याकडे आहे, बट त्याचं प्रोसेसर एवढं काही खास नाही. तर मी आता भाऊ लॅपटॉप घ्यायला दत्तनगरला. तर मंडळी लॅपटॉप काही भेटला नाही व 3-4 तास टाइमपास होऊन गेला इथं भावाकडे. भाऊ संग गप्पा मारत होतो. आता होतोय बोर, असं मी चाललो घरी. आता घरी राहतो, आराम करतो. आजचा दिवस एवढा काही खास गेला नाही, कारण की 3-4 जण आणि जणी आलंच नव्हत्या क्लासमध्ये. त्याच्याशिवाय क्लासमध्ये एन्जॉय येत नाही. तसं क्लासमध्ये अभ्यास शिकवणं खूप टॉपचं आहे, बट साईडमध्ये एन्जॉय करणं इम्पॉर्टंट आहे. तर असेच ब्लॉग रोज येणार आहे.
तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आठवण तुमच्या भावाला सपोर्ट करशाल ना तर नक्की करा प्लीज. प्लीज बोलला सबस्क्राईब तर करा. खाली बटन असं सबस्क्राईब करून घ्या. मंडळी मी आलो आता खाली. तर मला आता यशचा कॉल आला की भाऊ बोर होतोय कुठे म्हणतं घरी. तो बोलला मी येतोय म्हटलं ये पटकन खाली. तर भाऊ 10 मिनिटापासून थांबलोय. दहिंदा अजून येतोच आलो त्याची मजा घेऊ. जेवू द्या दहिंद्राला. काय यश खंडारे काय लाजतोय पोरीवाली. हा लाजतोय ते पोरीवाली. अरे भाऊ ब्लॉग काढतो काही विषय नाही रे. माझं भेस नको येऊ देऊ त्याच्यात बरं का. मी तुझ्या टाकलं रे तो ब्लॉग टाकलाय डेली ब्लॉग. आता लाईफ टाईम येतो 1 वर्ष. जीव आहे माझा. कसा आहे रोहन भाऊ. चांगला आहे. काय जाम पुढे गेलता क्लासला. कशासाठी गेला होता क्लासला. अभ्यास करण्यासाठी. अभ्यास करतो पोरी बघतो. पोरी बघतो. ते मम्मी लाव का व्हिडिओ. नाही लेसपर बसले इथं. कशी नव्हतं घ्यायला लागत का बरं. खेळतो तो पण चांगला कधी कधी चालतो. यश भाऊ किती रुपये काढले आतापर्यंत. हो तेव्हा का तुझे बाहेर पैसे काढले ना. किती मी ते विचारलं अमाऊंट विचारली. ते सांगायचे नसते तसं लोक डबल हँग पडले. कौन है ये लोग कहां से आते हैं ये? कोट्यावधीने पैसे काढले भाऊ. कोट्यावधीने पैसे काढले भाऊ. यश 6 पाहिजे बरं का पुढच्या बॉलवर. विकेट पाहिजे बरं का. हे बोल्ड आहे बरं का. नाही आजचा ब्लॉग आपण संपत आहोत. तर कसा वाटला ब्लॉग तर तुम्ही नक्की सांगा. आणि काही आयडियाज असतील तर कॉमेंट नक्की करा. धन्यवाद बाय.